हाय कॅचेस सुटतात माझे. सर्वात महत्त्वाचं हाय कॅच घेण्यासाठी 3 पॉईंट महत्त्वाचे आहेत. सगळ्यात पहिलं स्टेबिलिटी, दुसरं आय साईड आणि तिसरं माइंडसेट. कुठलं? माइंडसेट, स्टेबिलिटी आणि आय साईड. आता हाय कॅच जेव्हा वरती हाय कॅच म्हणजे आपला वरचा कॅच, म्हणजे जेव्हा हाय कॅच येतो तेव्हा त्या खाली प्रॉपर येणं खूप गरजेचं आहे. बॉलच्या खाली येणं प्रॉपर. बॉल कधी कधी हवेत पण स्विंग होतो, त्यासाठी आपल्याला करायचं आहे बॉलवर नजर ठेवायचं. ते काय झालं? आय साईड. आणि बॉल खाली प्रॉपर थांबणं, थोडे पाय बेंड करून बॉडी बरोबर स्टेबल पाहिजे. बॉडी आपली हल्ली नाही पाहिजे कॅच घेताना. त्यामुळे बॉडी काय पाहिजे? स्टेबल. हे झालं काय? स्टेबिलिटी. सर्वात पहिलं तर कॅच जर उडला तर बरोबर बॉलच्या खाली येणं, त्याला काय म्हणतात? मेंटॅलिटी. काय म्हणतात? म्हणजे बॉल जज करणं, बॉलच्या खाली येणं, त्याला काय म्हणतात? मेंटॅलिटी. त्यानंतर दुसरा पॉईंट येणार की हाय साईड. बॉलवरची नजर काढायची नाही. कम्प्लीट त्या बॉलवरची नजर काढायची नाही. जोपर्यंत आपला बॉल तो हातात येत नाही तोपर्यंत त्या बॉलवर आपली आय साईड पाहिजे. दुसरं काय झालं? आय साईड. आणि तिसरं झालं स्टेबिलिटी. तुमची जी बॉडी कंटिन्यू हलत असेल कॅच घेताना, तर तुम्ही जर कंटिन्यू हलत असाल तर तुमची आय साईड पण हलणार आहे. त्यामुळे तो कॅच हातात बसणार आहे का? नाही बसणार. त्यामुळे तुम्ही प्रॉपर बॉलच्या खाली स्टेबल पाहिजे. आणि हा कॅच प्रॉपर स्टेबल हा कॅच करायचा, काय करायचा? रिसिव्ह करायचा आपल्याला. आणि आपली आय साईड शेवटपर्यंत बॉलवर पाहिजे. कळलं?